नमस्कार. आत्ताची पिढी आणि आत्ता जे चाललेलं आहे, मोबाईलमध्ये गर्क असलेली पिढी, विभक्त कुटुंब वगैरे ह्याच्यावर थोडंसं हे घालणारं लेख आज माझ्या वाचनात आला. खरं आहे, अगदी मला कोणी लिहिलं आहे काय त्याच्यामध्ये लेखकाचं नाव नाही आहे, पण जे लिहिलं आहे ते अगदी खरं आहे. त्याचं त्यांनी नाव जरा मोठं दिलेलं आहे, रात्रभर जागणारी पिढी आणि गप्प होत चाललेले पालक, हे असं नाव आहे लेखाचं. रात्रीचे 1 किंवा 2 वाजलेले असतात. घरातले सगळे दिवे बंद असतात. फक्त एका खोलीतून छोटासा अंधुक लाईट बाहेर पडत असतो. आईला मध्येच जाग आलेली असते. ती उठते, पाणी पिते आणि सहज मुलाच्या किंवा मुलीच्या खोलीत डोकावून पाहते. हातात मोबाईल असतो, कानाला इयरफोन असतो, स्क्रीनवर काहीतरी सुरू असतं. वेळेचं भान हरवलेलं असतं. अजून झोपला नाहीस? आईचा प्रश्न. हो, 5 मिनिटात झोपतो. हे 5 मिनटं मग 1 तास होतात, 2 तास होतात आणि शेवटी रात्र संपते. हे दृश्य आज अनेक घरामध्ये रोज घडत आहे. सकाळी 11-12 वाजेपर्यंत झोप, उठल्यानंतर चहा, हातात पुन्हा मोबाईल. शरीर जागं झालेलं असतं, पण दिवसाची लय हरवलेली असते. रात्रभर जागणं, सकाळी उशिरा उठणं, दिवसाची सुरुवात दुपारच्या सुमारास होणं, मग रात्री पुन्हा उशिरापर्यंत मोबाईल, लॅपटॉप आणि स्क्रीनसमोर बसणं, हे मुलांचं रुटीन झालेलं आहे. काळ बदलला आहे, तंत्रज्ञान बदललं आहे, जीवनशैली बदललेली आहे, हे सगळं मान्य. पण माणसाच्या शरीराच्या गरजा बदललेल्या नाहीत. शरीराला विश्रांती हवीच, मनाला शांत झोप हवीच, डोळ्यांना अंधार हवा, मेंदूला पुनर्जीवनासाठी थोडा वेळ हवा. पण आजची पिढी जणू स्वतःच्या शरीराशीच स्पर्धा करत आहे. आमच्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे वेगळंच जग. रात्री गच्चीवर झोपायचं, तारांकडे पाहत गप्पा मारायच्या. सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी जाग यायची. पक्ष्यांचा आवाज याने दिवस सुरू व्हायचा. अंगात उत्साह असायचा. दिवसभर खेळणं, वाचन, भटकंती, गप्पा यात वेळ जायचा. आज मुलांना सूर्योदय पाहण्याची सवयच राहिलेली नाही. पहाट म्हणजे काय, सकाळची प्रसन्नता म्हणजे काय, पक्ष्यांचा किलबिलाट म्हणजे काय, याचा अनुभवच त्यांच्यापर्यंत पोचत नाही. आणि याचं दुःख फक्त जुन्या आठवणींचं नाही, त्याचा संबंध असलेल्या त्यांच्या आरोग्याशी, मानसिक स्थितीची आणि भवितव्यातील जीवनशैलीशी आहे. पण आजची पिढी ही जणू रात्रीला दिवस आणि दिवसाला रात्र मानू लागलेली आहे. पालक म्हणून आम्ही हे सगळं पाहत असतो. सुरुवातीला आम्ही सांगतो, खूप प्रेमाने सांगतो, नंतर समजवतो, पुन्हा पुन्हा सांगतो, कधी रागवतो, कधी विनवणी करतो. पण आजकाल मुलांकडेही प्रत्येक गोष्टीचं उत्तर तयार असतं. आम्हाला माहीत आहे, तुम्ही काळजी करू नका, सगळेच असं करतात, आमच्या जनरेशनचं लाईफ वेगळं असतं. ही उत्तरं ऐकताना पालक शांत होतात, पण त्यांचं मन मात्र शांत होत नाही. कारण अनुभवाने त्यांना माहीत आहे की शरीरावर अन्याय केला की त्याची किंमत कधीतरी मोजावीच लागणार. 20-25 वर्षाच्या वयात काही परिणाम जाणवत नाही, पण सततची अपुरी झोप, अस्थिर दिनचर्या, शारीरिक हालचालीचा अभाव, स्क्रीनचा अतिरेक आणि मानसिक ताण याची छोटी छोटी बीजे नकळत पेरली जातात. उद्या त्याच बीजांचं झाड उभं राहतं. चिडचिड वाढते, एकाग्रता कमी होते, उत्साह हरवतो, नात्यामध्ये संवाद कमी होतो, आत्मविश्वास डळमळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनातील साध्या साध्या गोष्टीमधला आनंद हरवायला लागतो. पण पालकांना सर्वात जास्त वेदना या परिणामांची नसते, त्यांना वेदना असते ती आपल्या मुलापर्यंत पोहोचता न येण्याची. प्रत्येक पिढीला वाटतं की पालक आपल्याला समजून घेत नाही, पण सत्य हे आहे की आई बाबा मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न आयुष्यभर करतात. लहानपणी मुलांच्या रडण्याचा अर्थ समजून घेतात, शाळेतल्या भीतीचा अर्थ समजून घेतात, पहिल्या अपयशाचं दुःख समजून घेतात, पहिल्या प्रेमाची चाहूल ओळखतात. मुलं काही बोलली नाही तरी त्यांच्या चेहऱ्यावरील मनातील गोष्टी वाचतात. मग
एक वेळ अशी येते की तीच मुलं मोठी होतात आणि म्हणतात, तुम्हाला काहीच समजत नाही. हे वाक्य पालकांच्या मनाला सर्वाधिक जखम करून जातं. कारण त्यांना माहिती असतं की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मुलांना समजून घेण्यात घालवलेलं आहे. आई बाबा मुलांच्या आयुष्यातील शत्रू नसतात. ते त्यांच्या स्वप्नाचे खरे साक्षीदार असतात. त्यांच्या यशाची प्रार्थना करणारे पहिले लोक असतात. त्यांच्या अपयशाने आतून तुटणारेही तेच असतात. मुलं आजारी पडली की रात्रभर जागणारे तेच असतात. मुलांना यश मिळालं की स्वतःपेक्षा जास्त आनंदी होणारे तेच असतात. मग ते रात्रभर जागू नकोस असे सांगतात. तेव्हा त्याच्यामागे नियंत्रण ठेवण्याची इच्छा नसते. त्यामागे प्रेम असतं, काळजी असते, अनुभव असतो, एक निस्वार्थ भीती असते. आपल्या मुलाला काही त्रास होऊ नये पण सतत समजावून जेव्हा काही बदल होत नाही तेव्हा पालक हळूहळू गप्प होऊ लागतात. मुलांना वाटतं की आता त्यांना काही फरक पडत नाही. पण खरं सांगू, खूप फरक पडत असतो. फक्त त्यांना कळून चुकलेलं असतं की आता शब्दांची ताकद संपलेली आहे. आता अनुभवच शिकवणार आहे. ते गप्प होणं म्हणजे हार नाही, तो एक प्रकारचा दुःखी स्वीकार असतो. ज्या दिवशी पालक बोलणं कमी करतात त्याच दिवशी त्यांच्या मनातली काळजी संपलेली नसते, उलट ती आणखी वाढलेली असते. कारण आई वडील असणं ही त्यांची अशी अवस्था आहे की मुलं 50 वर्षाची झाली तरी त्यांची काळजी संपत नाही. त्यांच्या वयाबरोबर काळजीचं स्वरूप बदलत जातं, पण काळजी कधीच संपत नाही. म्हणूनच आजच्या मुलांना एक विनंती आहे की आईबापांचं प्रत्येक म्हणणं मान्य करा असं नाही, पण प्रत्येक गोष्टीत त्यांच्याशी सहमत व्हा असंही नाही. स्वतःचे विचार ठेवा, स्वतःचे निर्णय घ्या, स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगा. पण कधीतरी त्यांच्या बोलण्यात दडलेलं प्रेम ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण आयुष्यात अशी एक वेळ येते की जेव्हा आईबाबांनी सांगितलेल्या अनेक गोष्टीचा अर्थ अचानक समजू लागतो. मग मनात एकच खंत राहते, हे तेव्हा समजलं असतं तर किती बरं झालं असतं. आजही अनेक घरामध्ये एखादी आई रात्री उठून मुलाच्या खोलीत डोकावते. एखादा बाबा सकाळी उशिरापर्यंत झोपलेल्या मुलाकडे पाहून न बोलता निघून जातो. ते काहीच बोलत नाहीत, रागवत नाहीत, वाद घालत नाहीत, पण त्यांच्या शब्दात एक निशब्द प्रार्थना सतत सुरू असते. देवा, आमच्या मुलांना चांगलं आरोग्य दे, योग्य समज दे, त्यांना सुखी ठेव आणि जे आम्ही शब्दात सांगू शकत नाही ते त्यांना आयुष्य वेळेवर शिकवू. कारण जगातलं सगळ्यात निस्वार्थ प्रेम कोण करत असेल तर ते पालकच. ते कधी उपदेशाच्या रूपात, कधी काळजीच्या रूपात, कधी भांडणाच्या रूपात, तर कधी पूर्णपणे गप्प झालेल्या शब्दामधूनही ते तितक्याच ताकदीने व्यक्त होत राहतं. त्यांची ही काळजीच त्यांच्या प्रेमाची सर्वात खरी भाषा असते. हा लेख मला खरंच खूप आवडला, खूप पटला, म्हणून मी हा वाचून दाखवला. एक शिस्तबद्ध वेळेत उठणं, वेळेत झोपणं, तास 2 तास 3 तास कामासाठी मोबाईल हाताळणं वेळेमध्ये, ते योग. पण का अपरात्री बसतात मुलं किंवा कोणीही. आता हे मोठ्यांनाही काही लोकांना सवय होते, पण त्यांचं निवृत्त झालेलं जीवन असेल आणि ते जर रात्री जागत असतील त्यांनीही चूकच करतात. पण तुमचं अजून खूप सृजनशील जीवन आहे, सगळं तुम्हाला अजून सिद्ध करायचं आहे आणि मोबाईल आणि रीलच्या आहारी जाऊन तुमचं स्वतःची प्रगती तुम्ही खुंटत असाल मुलांनी, तर पालकांनी काय करावं? फक्त बघून, कारण सांगायला गेलं की हल्ली मुलांची उत्तरं ठरलेली असतात. तुमचा जमाना नाही आहे, जमाना बदलला आहे आणि मोबाईलवर ते खरंच अभ्यास करतायत का टाईमपास करतायत तेही कळत नाही. बघा, मला हा लेख खूप आवडला म्हणून
मी हा वाचून दाखवला. तुम्हीही विचार करा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.